एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात मुंबई पुणे टॉप 20। मुंबईची बातमी आहे। मानखुर्दमधील मंडाळा झोपडपट्टीला लागलेली आग आता आटोक्यात आलेली आहे। तब्बल 12 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मनश्री पाठक आता आपल्याबरोबर आहे। मनश्री, 12 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं गेलेलं आहे। आत्ताची काय परिस्थिती आणि कारण नेमकं समजू शकलंय का? प्राजक्ता, नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये। मात्र जेव्हापासून आग लागलेली आहे तेव्हापासून बोललं जातंय, अशी शंका व्यक्त केली जाते की या झोपडपट्टीच्या मध्यभागी असलेली एक छोटी केमिकल कंपनी हिच्यामुळे ही आग लागलेली आहे। त्यासोबतच अनेक सिलेंडरचे स्फोट देखील झाले होते, त्यामुळे ही आग पसरत गेली। अरुंद गल्ल्या आणि त्यासोबतच इथला आगीमुळे तयार झालेला धूर यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात खूप कष्ट लागलेले आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांना बरेचसे अडथळे आलेले आहेत। आता जरी बघितलं तरी सुद्धा आगीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी सुद्धा धूर मोठ्या प्रमाणात परिसरात तयार झालेला आहे। त्याच्यामुळे देखील आगीवर नियंत्रण मिळवायला बराचसा वेळ गेलेला आहे। त्याच्यामुळे तब्बल 12 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय। मनश्री, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। वळत पुढच्या बातम्यांकडे। हत्या आणि खंडणीचा आरोप असलेला गुंड विठ्ठल शेलारला भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहीत नव्हतं असा अजब दावा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेला आहे। ते माझाशी बोलत होते आणि सर्व स्तरातील टीकेनंतर माफीनामाही मागितलेला आहे। डिसेंबर महिन्यामध्ये विठ्ठल शेलार या गुंडाला गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपत पुण्यात प्रवेश देण्यात आला। एवढंच नाही तर विशेष म्हणजे गुंड शेलारच्या खांद्यावरती पुणे जिल्हा युवा भाजपचं उपाध्यक्ष पदही देण्यात आलंय। मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमधून 2.5 कोटींची बनावट कॉस्मेटिक्स उत्पादनं जप्त करण्यात आली आहेत। एफडीएने केलेल्या कारवाईमध्ये लॉरियल, लॅक्मे, निव्हिया या प्रसिद्ध ब्रँडची बनावट उत्पादनं जप्त करण्यात आली आहेत। त्याशिवाय 10 लाखांची मशिनरी आणि इतर साहित्य जप्त केले गेले। मुंबईतल्या सीएसटी परिसरामध्ये असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कॉस्मेटिक साहित्याची विक्री केली जाते। मात्र हे साहित्य बनावट असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर एफडीएनं ही कारवाई केली आहे। नवी मुंबईमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षानं नोटबंदी विरोधात आंदोलन केलं। नोटबंदी करून 2 महिने उलटलेले आहेत तरी अर्थव्यवस्था सुरळीत झालेली नाही, त्याचा निषेध करत सीबीडीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर निदर्शनं करण्यात आली। कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उडगी उपस्थित होते। डोंबिवलीमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या विरोधात रेल्वे ट्रॅकवरती उतरलेल्या लोकांना पोलिसांनी लाठीचार्ज करून हटवलेलं आहे आणि त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे। डोंबिवली स्टेशनच्या बाजूला असलेली अनधिकृत झोपडपट्टी हटवण्याची मोहीम सुरू असताना हा प्रकार घडला। इथली झोपडपट्टी हटवण्याला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे। मात्र कारवाई सुरू केल्यानंतर स्थानिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको केला। डोंबिवली रेल रोको प्रकरणी 2000 नागरिकांवरती डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शरद पवार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला। त्याचबरोबर माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर यांनी देखील एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आशिष शेलार यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। आशिष शेलार हे मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत। भारताच्या नौदलाच्या ताफ्यामध्ये खांदेरी ही अत्याधुनिक पाणबुडी दाखल झाली आहे। केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते खांदेरीचं जलावतरण मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आलं। यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबाही उपस्थित होते। फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे। खांदेरी पाणबुडी ही डिझेल आणि विजेवर चालणारी आहे। छत्रपती शिवरायांनी सागरावरती प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आलं। रेल्वे आणि बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा असायच्या, मात्र आता हवाई सफर करताना देखील महिलांना आरक्षित जागा मिळणार आहेत। कारण एअर इंडियाने महिलांसाठी विमान प्रवासादरम्यान ठराविक जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। एअर इंडियाच्या डोमेस्टिक फ्लाईटमध्ये 6 जागा महिलांसाठी राखीव असतील। 18 जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होईल। जगभरात पहिल्यांदाच अशा प्रकारे विमानात महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे।